महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे, जिथे देवी वर्षभरात फक्त 21 दिवस विश्रांती घेते. या 21 दिवसांच्या मंचकी निद्रेला 3 भागांमध्ये विभागले गेले आहे. मंचकी निद्रा म्हणजे देवी विशेष पलंगावर विश्रांती घेते. या काळात देवीचे मूळ स्वरूप भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध नसते, ज्यामुळे भक्तांना तिच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मंचकी निद्रा सहसा नवरात्र महोत्सवाच्या आधी घेतली जाते. पहिली निद्रा घोर निद्रा 8 दिवसाची असते. ती देवी नवरात्र उत्सवाच्या आधी 8 दिवस योग निद्रेत जाते. या काळात देवी चांदीच्या मंचकीवर झोपते. या काळात महिषासूर त्रास देऊ लागतो, त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्या जागृतीसाठी प्रार्थना करतात. 9व्या दिवशी देवी जागी होते आणि महिषासुराशी युद्धासाठी स्वतःला सज्ज करते. या निद्रेला घोर निद्रा म्हणतात, कारण या काळानंतर देवी घोर रूप धारण करून महिषासुराचा पराभव करते. श्रम निद्रा 5 दिवसांची निद्रा. नवरात्र उत्सवाच्या विजयादशमीच्या दिवशी महिषासुराचा वध केल्यानंतर देवी थकलेली असते. सीमोल्लंघन विजय उत्सवानंतर देवी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत 5 दिवस श्रम निद्रेत जाते. या काळात देवी तिच्या आईच्या घरी अहमदनगर तयार करण्यात आलेल्या चंदनाच्या पलंगावर झोपते. तिसरी निद्रा मोह निद्रा 8 दिवसाची. पौष शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल अष्टमीपर्यंत देवी 8 दिवस मोह निद्रेत असते. या काळात देवी चांदीच्या मंचकीवर झोपते व 9व्या दिवशी ती जागी होते, ज्याला नवसृजन किंवा नवनिर्मितीचा काल म्हणतात.